नमस्कार. आज दिनांक 24 एप्रिल. श्रीराम जय राम जय जय राम. संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणे. नमस्कार. आज दिनांक 24 एप्रिल. श्रीराम जय राम जय जय राम. संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणे. मी जिवंत राहावे हे जितके जरूर आहे तितकेच परमात्म्याची ओळख करून घेणे जरूर आहे. जगात नावे ठेवीत नाहीत कोणाला. परमार्थाला वाहून घेतले तर प्रपंच नीट करीत नाही म्हणून नावे ठेवतात. तिकडे लक्ष देऊ नये. मनाच्या विषादाला कारण एकच असावे की मी अजून भगवंताचा झालो नाही. जो भगवंताच्या इच्छेने वागतो त्याचे चांगले होते. भगवंत ठेवील त्यात समाधान मानून राहावे. भगवंताचे रूप आनंदमय आहे आणि सृष्टीचा क्रमच असा आहे की तो माणसाला आनंदाप्रत पोचवीत असतो. अत्यंत दरिद्र्याला सुद्धा आनंदाची जागा असतेच. आनंदाशिवाय मनुष्य जगणे सुद्धा शक्य नाही. मी मुळात आनंदरूप असताना मग दुःखाचे गाडे कुठून आले? मला दुःख होते ते माझे कुठेतरी चुकते म्हणून. मी चुकलो का बरोबर ही शंका सुद्धा मुक्ताला येत नाही. कारण तो आणि देव एकच असतात. बद्धालाही शंका येत नाही कारण तो देव जाणतच नाही. सर्व काही मी करतो आणि देव नाहीच म्हणून वागतो. मुमुक्षूला मात्र ही तळमळ लागते. जेव्हा ही तळमळ तीव्र असते तेव्हा संतांची भेट होते. काही पूर्वीचा ठेवा असल्याशिवाय अशी तळमळ लागणार नाही. आपण संतांचे होऊन राहावे. त्यांचे झालो म्हणजे त्यांच्याशिवाय आपल्याला कोणी नाही असे वाटले पाहिजे. संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत वागणे. ते सांगतील तसे करावे. ते वागतील तसे नाही वागू. सत्याची संगत धरली म्हणजे सत्संगती मिळते. कशाचीही आसक्ती न धरता जगात वागणे हेच मुक्तांचे लक्षण. हवे पण नाहीसे झाले म्हणजे मग दुःखाचे कारणच राहत नाही. जिथे तुम्ही राहता तिथे सद्गुरू आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते. हीच त्यांची खरी कृपा होय. श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्येने होत नाही. आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ समजा. गुरु म्हणजे साक्षात परमात्मा. त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या. याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे न वाटावे. माझ्या मनाचे विकार जात नाहीत असे चांगल्या माणसांना सुद्धा वाटते. पण ते जात नाहीत असे गोपून त्यांचा ध्यास घेतल्याने ते उलट वाढतील. तिकडे लक्ष देऊ नये. नाम घेणे हे आपले काम करीत राहावे म्हणजे विकार आपोआपच कमी होत जातील. मात्र मनाच्या मागे देहाला जाऊ न देणे इतके मात्र जपले पाहिजे. संतांची आज्ञा प्रमाण मानणे हेच प्रचिती येण्याचे साधन आहे. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज नेहमी सांगतात की संतांची आपल्या आयुष्यात आपल्याला संगत लाभणं, त्यांची कृपा होणं ही महत् भाग्याची गोष्ट आहे. आणि मुळात असे संत लाभले की आपण त्यांच्या आज्ञेत राहणं आवश्यक आहे. ते सांगतील तसं वागणं आवश्यक आहे. यालाच खरं तर संतांची कृपा आपल्याला लाभली असं म्हणता येईल. आणि असे संत मुळात आपल्याला आपला परमार्थ सोपा करून देत असतात. आपल्याला साधन देऊ करतात नामासारखं सर्वश्रेष्ठ असं जे आपल्याला आपल्या भगवंताच्या अतिशय निकट घेऊन जायला मदत करतं. म्हणूनच अशा संतांची कृपा लाभणं हे खरंच खूप मोठी कृपा आहे, महत् भाग्य आहे. आणि म्हणूनच आपण ते जेव्हा आपली तळमळ खऱ्या अर्थाने जागृत होते ना की आपल्याला आपल्या भगवंताला भेटण्याची ओढ आपल्यात निर्माण होते, तेव्हाच अशा संतांची कृपा आपल्याला लाभते आणि मग आपला परमार्थ अगदी सोपेपणाने आपल्याला साधता येतो. आपण आपल्या गुरुचरणी हीच प्रार्थना करूया सातत्याने की अशा संतांची संगत आम्हाला आमच्या प्रपंचात लाभो, जेणेकरून आमचा परमार्थ आम्हाला साधता येईल. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.